सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या सुमारे 3.5 वर्षापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर प्रबोधन करत असतात. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात प्राचीन वैदिक भूगोल विज्ञानाचे 10वं पुष्प हे आहे. त्याच्यात बाबा महाराज म्हणाले की आज आपण वेगळ्या विषयावर चिंतन करणार आहोत. प्राचीन भूगर्भ विज्ञान हे अतिशय प्रगत होते. प्राचीन ग्रंथ कौटिल्य अर्थशास्त्र सुमारे 2500 वर्ष जुना चंद्रगुप्त मौर्य काळातील हा ग्रंथ आहे. यातील मूळ संहितेतील काही सूत्र घेऊन आपण चिंतन करणार आहोत. या ग्रंथात अनेक विषय हाताळले आहेत, जसे समाजकारण, राजकारण, अर्थकारण वगैरे. मूळ संहितेतील काही सूत्र घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत. यातील अधिकरणातील दुसरा जो अध्याय आहे त्यात त्याला जनपद निवेश अध्याय असे म्हटले आहे. एखादे गाव किंवा नगर जेव्हा वसवायचे असेल तेव्हा त्याच्या सभोवतालच्या प्रदेशाची माहिती घ्यायची अशी प्रथा होती. परिस्थितीचा समग्र अभ्यास करायचा, पाणी कसे प्राप्त होईल याचा अभ्यास करायचा अशी पद्धत होती. या संबंधात काही सूत्र आज आपण बघणार आहोत असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. पहिल्या सूत्रात असे सांगितले आहे की सुरुवातीपासून विद्यमान असलेलं किंवा नवीन जनपदाच्या स्थापनेच्या वेळेस काय अभ्यास किंवा कार्य करायला पाहिजे याविषयी विस्तृत माहिती इथे आली आहे. प्रत्येक गावात 500 ते 550 लोक राहू शकतील असे गाव असावे व वेगवेगळ्या अंतरावर अशा गावांची स्थापना करावी. नदी, वृक्ष, वनाबद्दलही इथे माहिती सांगितली आहे. अशा प्रकारच्या 800 वस्त्यांमध्ये एक स्थानीय नगर असावे. 400 व 200 वस्त्यांमध्ये कसे उपनगर असावे याबद्दलची माहिती इथे आली आहे. या गावाच्या सीमेवर एखादा किल्ला असावा. लोकांना दिलेल्या जमिनीशी अनुबंध केला पाहिजे व त्या जमिनीच्या उपयोगासंबंधी काही नियम घालण्यात आले आहेत. हे पुस्तक या ग्रंथात नमूद केलं आहे. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळू असे आदरणीय बाबा म्हणाले. या ग्रंथातील 12वा अध्याय हा खाणीच्या संचलनाबद्दल आहे. खाणीवर अधिकारी नेमण्यात यावा, तसेच त्याला संबंधित विषयात व यंत्राबद्दल ज्ञान पाहिजे. मालाच्या आवागमनासाठी मार्ग निर्माण करण्यात आले पाहिजे असे ते म्हणतात. खाणींचा अधिकारी रसशास्त्र वगैरे विषयात पारंगत असला पाहिजे. तसेच जी उपकरणे तिथे वापरण्यात येतील त्याच्याविषयी त्याला ज्ञान पाहिजे. अशा अधिकाऱ्याला आकाराध्यक्ष असे म्हटले आहे. जुन्या खाणीचे त्यांनी परीक्षण सुद्धा करायला पाहिजे व अशा जमिनीचे परीक्षण करताना काही ठिकाणी जमिनीच्या स्ट्रक्चरवरून तिथे सोने सुद्धा मिळायची शक्यता असते असे या ग्रंथात सांगितले आहे. तसेच काही दगडांमध्ये सुद्धा सोने मिळायची शक्यता असते व त्याच्याबद्दलचे सविस्तर वर्णन आदरणीय बाबा महाराजांनी इथे केले. तसेच ग्रंथकारांनी चांदी कोणत्या दगडांमधून प्राप्त होईल याचेही वर्णन केले आहे. बरेचदा दगडांच्या वजनावरूनही त्यात कोणता धातू मिळेल हे समजते. धातूला अग्नीने जर पेटवले तर त्याला त्यातून शुद्ध धातू प्राप्त होतो. जमिनीच्या रंगावरून तिथे कोणता धातू मिळेल याचा सुद्धा कयास बांधला जाऊ शकतो. याबद्दलची सर्व माहिती इथे दिली आहे. KGF मध्ये सोन्याची खाण आहे. काही भूमीतून मणी पण प्राप्त होतात. आदरणीय बाबा म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यात अमरापूर वगैरे भागात एक वेगळ्या प्रकारचे दगड मिळतात. हे दगड माठामध्ये भुसा भरून त्याला जमिनीत गाडून जाळायचे व साधारणतः 72 तासांनी काढल्यानंतर तो दगड फोडला तेव्हा तो पांढरा शुभ्र किंवा लाल भडक होतो. त्याला बैलाच्या शिंगाच्या हातोडीने हळूहळू फोडले की त्याचे मणी तयार होतात. अशा रीतीने बाबा महाराजांनी माहिती दिली. एखादा माणूस चोरून जर धातू काढून विकत असेल तर त्याला दंड केले पाहिजे असेही या ग्रंथात सांगितले आहे. जर खाणीच्या संचलनामध्ये वेळ जर अधिक होत असेल तर अजून लोकांचा त्यात सहभाग घ्यावा व त्याचे प्रबंधन करावे व त्याबद्दलचे नियमही इथे दाखवून दिलेले आहेत. या सर्व विषयाबद्दल विस्तारपूर्वक माहिती या ग्रंथात दिली आहे असे सांगून आदरणीय बाबा महाराजांनी आपल्या प्रबोधनाला स्वल्प विराम दिला. मी बाबा महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार.
नमस्कार. आपण गेल्या काही पुष्पांपासून वैदिक भूगर्भ विज्ञान शास्त्र किंबहुना अभिजात भारतीय असं जर स्थापत्य वैदिक जी काही शास्त्र आहेत ज्यांची तुलना त्यातल्या काही भागाची तुलना या आधुनिक इंजिनिअरिंग जिऑलॉजीच्या एखाद्या टेक्स्ट बुक बरोबर पाठ्यपुस्तकाबरोबर केली जाऊ शकते अशा पद्धतीचा जो मूळ विषय आहे वैदिक भूगर्भ विज्ञान शास्त्र याच्याविषयी आपण चर्चा करतो आहोत. या विषयावरती अनेक ग्रंथ थेट वेदकालापासून उपलब्ध आहेत. अनेक ग्रंथांमधून या खनिकर्म किंवा भूजल किंवा ज्याला इकॉलॉजी म्हणतात त्याला काही ठिकाणी कृषीशास्त्र किंवा पर्यावरण याविषयी विस्तारपूर्वक माहिती आपल्याला दिसून येते. पण पाश्चात्य देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा विषय म्हणून इंजिनिअरिंग जिऑलॉजी किंवा मायनिंग म्हणून जसं एखादं पाठ्यपुस्तक असावं अशा पद्धतीचं एकच संग्रहित अशी संहिता या संस्कृत ग्रंथाची अशी फारशी काही कुठे उपलब्ध नाही आणि ज्याला स्थापत्य वेद संहिता असं म्हणतात. कृषी भूजल खनिकर्मंच त्रयी स्थापत्य उच्यते किंवा शिल्प उच्यते. तर असं जे शिल्पशास्त्र म्हणजे एका अर्थी भूगर्भ विज्ञानाचं शास्त्र आहे याची मूळ अशी कुठे संहिता उपलब्ध नाही आहे, एखादा ग्रंथ उपलब्ध नाही. म्हणून अशी सगळे वेगवेगळे सूत्र असतील वेगवेगळ्या ग्रंथातून त्याचं संकलन करावं आणि मग त्या काही सूत्रांच्या आधाराने हा विषय आपण एक विशिष्ट संहितेमध्ये किंवा संहिता विमर्शाच्या ग्रंथ पद्धतीने कसा मांडता येईल, कसा लोकांसमोर आणता येईल याचाच एक प्रयत्न म्हणून आपण आता ही एक प्रकारची मालिका जणू वैदिक भारतीय भूगर्भ विज्ञानशास्त्र या निमित्ताने आपण सुरू ठेवतो आहोत. मागल्या पुष्पामध्ये आपण कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये कौटिल्य म्हणजे आर्य चाणक्य यांनी साधारण त्या काळात म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या काळात खनिकर्म म्हणजे खाणकाम आणि त्याच संबंधी जे काही काही विशिष्ट नियम असतील त्याकरता जमीन शोधणं, लोकांना जमीन देणं, कर करणं, त्याच्यावरती अधिकारी नेमून त्याचं व्यवस्थापन करणं अशा पद्धतीच्या बरेचसे जो विषय आहे सूत्र त्याचं आपण अवलोकन केलं. आता आपण या खनिकर्माचा म्हणजे मायनिंगचा एक भाग ज्याला मायनिंग असं म्हणतात त्याचा एक भाग म्हणजे मेटल्स आणि मेटलर्जी धातू आणि धातू शोधन वगैरे याच्याविषयी आज आपण थोडा विचार करणार आहोत की याविषयी जुने ग्रंथ काय सांगतात. तर धातू शोधन हा जो भाग आहे या दोन वेगवेगळ्या पद्धतीने या धातू शोधनाचा उपयोग केला जातो. किंबहुना धातू शोधन ही जी क्रिया आहे ही दोन वेगवेगळ्या शास्त्रामध्ये याची उपयुक्तता पूर्व आपल्या भारतीय लोकांनी त्यांना ठाऊक होती, त्यांनी जाणली होती. म्हणून एक तर हे जे विशिष्ट धातू असतात जे जंगलातून खाणीतून किंवा भूमीतून जे आपल्याला प्राप्त होतात त्यांचं शोधन करायचं, शुद्धीकरण करायचं आणि त्यांचा आरोग्य विषयक किंवा अन्य काही कारणासाठी त्याचा उपयोग करायचा. हा एक आयुर्वेद किंवा रसशास्त्र ज्याचा एक आयुर्वेदाचा एक वेगळा त्यातला जो भाग आहे उपचार पद्धतीचा
त्यात एक त्याचा भाग येतो. आणि मेटलर्जी म्हणजे हे जे धातू असतात यांचं हे मिळवायचे कसे आणि यांचं शुद्धीकरण कसं करायचं, म्हणजे तो व्यावहारिक दृष्टीने पत्रे तयार करणं, अलंकार तयार करणं, इतर कामाच्या वस्तू तयार करणं वगैरे याच्याकरता. तर हा एक व्यावहारिक दुसरा भाग आहे. हा जो स्थापत्यशास्त्रामध्ये आर्किटेक्ट वगैरे आपण म्हणतो किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणतो, याच्यामध्ये ज्याचं काम पडतं, तर या दृष्टीने या विशिष्ट धातू शोधनाचा उपयोग होतो. तर या धातू शोधनावरती अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यापैकी एक महत्वाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ हा पूर्वापार चालत आलेले विशिष्ट असे जे काही रसशास्त्र आहे, त्याला रस असं म्हणतात. रस हा शब्द काही काळानंतर पार्याकरता म्हटला गेला आहे. म्हणून बहुतेक ठिकाणी पाऱ्याचा जिथे उपयोग सांगितलेला आहे, तिथे त्याचं काहीतरी माहिती सांगितलेली आहे. त्या ग्रंथांना रसेश्वर दर्शन, रसदर्शन अशा पद्धतीने रस सिद्धांत असे काही नामकरण करण्यात आलं. पण हा पारा हा एक प्रकारचा धातूच असून याचा उपयोग करायचा म्हणून तो प्रधान म्हणून या ग्रंथाचं वर्णन आहे. तर असाच एक महत्वाचा ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे रसचंडाशु. साधारणपणे रसचंडाशु हा ग्रंथ कुणीतरी अज्ञात अशा पूर्वापार जे कोणी ऋषी किंवा कोणी अभ्यासक असेल, संग्राहक, त्यांनी त्याचा संग्रह केला. अनेक ग्रंथांमधून सूत्र गोळा केली आणि वैद्यकीय शास्त्राच्या पद्धतीने त्याचं संग्रहण करून 100 वर्षापूर्वी एका विद्वान असा आयुर्वेद रसशास्त्री असणाऱ्या एका ग्रस्ताने हा ग्रंथ प्रकाशित केला. तर हा जो रसचंडाशु ग्रंथ आहे, हा ग्रंथ हा साधारणपणे शके 1841 म्हणजे 1920च्या आसपास याचं कदाचित प्रकाशन पहिलं झालं असावं, असं त्या काय ग्रंथावरून दिसून येतं. तर मुळात विषय असा आहे की हा जो रसचंडाशु ग्रंथ आहे, हा या धातूविषयी काय म्हणतो, म्हणजे मेटल आणि मेटलर्जी हा जो आपला मायनिंगचा भाग आहे, याच्याविषयी काय म्हणतो. तर हे ग्रंथकार असं म्हणतात की सोने आणि रुपे म्हणजे सोनं आणि चांदी या धातूंना सुद्धा पारंपरिक शास्त्रामध्ये शुद्ध लोह धातू अशी संज्ञा आहे. ग्रंथकारांनी काही ठिकाणी लोह म्हणून जिथे शब्द वापरला आहे त्याच्यामध्ये सगळे धातू येतात, म्हणून त्यांनी लोह हा शब्द वापरला. पण तो कुठल्या अर्थाने वापरला, तर त्यात ते असं म्हणतात की तांब, लोखंड, शिस आणि कथिल या 4 धातूंना पुतिलोह असं म्हटलेलं आहे. आणि पितळ आणि बटलोह म्हणजे ज्याला पंचधातू, पंचरसी धातू एकत्रित आपण म्हणतो, किंवा जर्मन सिल्वर आजच्या काळात आपण म्हणतो, यांना मिश्र लोह असं म्हटलंय. म्हणजे सोनं आणि रूप हे शुद्ध लोह, नंतर पुती लोह आणि मिश्र लोह असे मिळून एकूण 8 धातू निर्माण होतात. आणि हे जे आहे यांना सुवर्णादी अष्टधातू म्हटलं आहे. याचा जो मूळ श्लोक जो आहे हा रसचंडाशूच्या या ग्रंथामधला हा जो याचा शोधन आणि मारण धातू याच्या अध्यायात त्यांनी असं म्हटलं आहे, सुवर्णम रजतम चेती शुद्ध लोह मुदितिरितम ताम्र चैवाश्म सारंच नागवंगो तथैवच पुतिलोहम निगदितम द्वितीयम रसवेदिना सम्मिश्र लोहम तृतीयम सौराष्ट्र रीति वर्तकम एते अष्टौ धातवो ज्ञेया लोहान्येच भवन्तीच. म्हणजे अशा या 8 धातूंना
म्हणजे सोनं, रूप, तांब, लोखंड, शिस, कथील, पितळ म्हणजे पंचधातू जो आपण म्हणतो, आणि बटलो म्हणजे जर्मन सिल्वर वगैरे यांना मिळून अष्टधातू असं म्हटलेलं आहे. आणि या सगळ्या धातूंचं शोधन करता येतं. त्यात त्यांनी असं म्हटलंय की हेमादी लोह किट्टांतम शोधनम मारणम गुणम वक्षे संप्रत्य याशोगा तथा गुरुमुखो स्थितान. म्हणजे सोन्यापासून मंडुरापर्यंत, मंडूर हा सुद्धा एक धातू म्हटला गेला आहे, अभ्रक वगैरे, त्याच्याप्रमाणे सर्व धातूंचं शोधन मारण आणि गुण असं मी, हा ग्रंथकार म्हणतो, मी माझ्या गुरुपासून म्हणजे पारंपरिक विद्वानांपासून ऐकलं आहे असं तो अनुभवपूर्वक सांगतो. मग त्यांनी अगदी सामान्य जे त्याचा विषय त्यांनी असं म्हटला, त्यांनी या ठिकाणी उल्लेख असा केलाय, तैले तक्रे गवामुत्रे वाथे कौलत थकांजिके तप्तम तप्तम निर्शिचेतु तत्तद्राचे तु सप्तदा स्वर्णादी लोह पर्यंतम शुद्धीर भवती निश्चितम. म्हणजे विशिष्ट प्रकारची तेल, तक्र म्हणजे ताक, त्यात गोमूत्र, हुलग्यांचा काढा आणि कांजी असं त्या काळातलं साधारण जे आपण बोली भाषेत म्हणतो, याचं एक प्रकारचं संमिश्रण करून त्यात कोणताही धातू हा तापवून बुडवावा आणि या पद्धतीने तो असं तपन 7 वेळा करावा. म्हणजे हे जे सोनं आधी करून हे जे धातू आहे तिथपासून लोखंडापर्यंत सर्व धातूंची शुद्धी होते. आता जशी धातूंची शुद्धी होती तसं आयुर्वेदिक पद्धतीने या धातूंचं भस्म करणं हा सुद्धा एक वेगळा प्रयोग असतो. तर धातूंचं भस्म करणं म्हणजे कशा करता, तर आपण आयुर्वेदामध्ये या धातूंचा उपयोग असा ऐकलाय की सुवर्ण भस्म, पारद भस्म, रजत भस्म, ते हे जे आपण रौप्य भस्म, मौक्तिक भस्म म्हणजे मण्याचं, मोत्याचं भस्म, तर हे जसं आपण ऐकतो, तर या धातूंचं भस्म याला मारण हा शब्द आहे. आणि हा धातूंचं मारण म्हणजे पावडर करणं. तर हे कशा करता तर पावडर करणं म्हणजे त्याचा मग एखाद्या पुढे त्या पावडरचा विशिष्ट पद्धतीने मग पत्रे वगैरे करता येतील, एखादा आपल्याला त्याला आकार देऊ शकतो आपण, अशा पद्धतीने करता येतात आणि आयुर्वेदिक औषधी करता येतात. तर याच्याकरता त्यांनी एक प्रकारे श्लोकामध्ये त्यांनी असं वर्णन करताना म्हटलं आहे, हा साधारण रसचंडासु हा जो ग्रंथ आहे याच्यामधला 91 पृष्ठावरचा 439 आणि 440 हा जो श्लोक आहे, यात त्यांनी असं म्हटलं आहे, पत्राणी सर्व धातूनाम तत्तुल्या कज्जली तथा दत्त्या दलांतरे तच्च वालुका यंत्रस्य पचेत. पृथक पृथक सूर्यनाडी वन्यभी दीपकादिभिः भस्मा भवन्ति सर्वेपि स्वर्णाद्या सप्तधातवाः. म्हणजे सर्व धातूंचे पत्रे करून त्यांच्या बरोबरीने पारा, म्हणून ते आपण रस हा शब्द आपण नेहमी वापरला जातो, तर सर्व धातूंचे पत्रे करून त्यांच्या बरोबरीने पारा आणि गंधक यांची कज्जली घ्यावी आणि त्या पत्र्यांच्या खाली, वर आणि मध्ये ती कज्जली पसरून वालुका यंत्रामध्ये 12 प्रहर पर्यंत क्रमाने मंदाग्नी, मध्यमाग्नी आणि प्रखराग्नी द्यावा. हे त्या काळचं तंत्र आहे, याच्याबद्दल आपण फार विचार करणार नाही. म्हणजे काय होतं, जो कुठल्या धातूचा आपण पत्र्याचं केलं असेल त्या धातूंची भस्म होतात. आणि त्यांनी पुढे आणखीन वर्णन करताना असं म्हटलंय की नागे सुवर्ण रजतंच
ताप्ये गंधेन ताम्र शिलयाच नागम तालेन वंगम त्रिविधंच लोहम नारी पयो रंतीच हिंगुलेन. म्हणजे शिस हा शिसाच्या संयोगाने सोन्याचं भस्म होतं, सुवर्ण भस्म. म्हणजे प्रत्यक्ष सुवर्ण धातूचा जो काय हे असेल त्याचं भस्म होतं, शुद्धीकरण होतं. सुवर्ण माक्षिकाचं संयोगाने चांदीचं भस्म होतं. गंधकाच्या संयोगाने तांब्याचं भस्म होतं. हरताळीच्या योगाने कथिलाचं भस्म होतं. आणि तिन्ही प्रकारच्या लोखंडांचं म्हणजे मुंड जातीचं लोखंड, पोलाद आणि कांतलोह असे 3 प्रकारचे लोखंडाच्या जातीने त्यांनी सांगितलं आहे. यांचं विशिष्ट पद्धतीचं दुग्ध आणि हिंगोळ यांच्या संयोगाने भस्म होता. म्हणजे लोखंडाचे सुद्धा प्रकार आता यांनी सांगितलं आहे. आणि मग पुढे त्यांनी सोन्याचे प्रकार सांगितले तेव्हा ते असं म्हणतात की सोनं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं जे आहे त्याच्यात प्राकृतम सहदम वन्नी संभूतम खनिसंभवम रसेंद्र वेद संजातम स्वर्ण पंचाविधम मतम. जे प्राकृत, सहज, अग्निजन्य, खनिज आणि पाऱ्याच्या वेद क्रियेने होणार असं 5 प्रकारचं सोनं ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे. आणि हा जो श्लोक आहे हा रसचंडासु या ग्रंथामधल्या 442 नंबरचा श्लोकामध्ये त्यांनी असं म्हटलं. अशा पद्धतीने त्यांनी एक प्रकारचं सोन्याविषयी त्यांनी पुढे सगळं वर्णन केलेलं आहे. तर हे सगळं सोन्याचं जेव्हा आपण वर्णन घेतो तेव्हा तो एक वेगळा विषय सोन्याचं वर्णनाचा होईल. पण तो मूळ विषय न घेता आता आपण आणखीन विषय जेव्हा यावरती इतर ग्रंथकार काय म्हणतात हे जर बघितलं आपण तर एक सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की ज्या कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथाचा आपण काल आधीच्या आपल्या पुष्पात संदर्भ घेतला त्यांनी असं म्हटलं आहे सुवर्ण रजत वज्रमणी मुक्ता प्रवाल शंख लोहल लवण भूमी प्रस्तर रस धातवा खनिही. म्हणजे स्वर्ण रजत म्हणजे चांदी, हिरा, हिरे, मणी, मुक्ता, प्रवाळ आणि शंख, लोह, लवण आणि पाषाण अशा ज्या काही जमिनीतून निघणाऱ्या वस्तू असतील किंवा भूमीतून खाणीतून निघणाऱ्या वस्तू असतील त्यातले जे धातू असतील आणि अन्य धातू जे असतील त्यांना रमधातू त्यांनी असं म्हटलंय. त्यातून जे काही धन प्राप्त होत त्याला खनी धन असं म्हणावा, त्याला खनी असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी खनी हा शब्द या ठिकाणी म्हटला आहे. कारण कौटिल्य अर्थशास्त्रकारांच्या मते हे सगळं खनिज कर्मापासून खनिज म्हणून प्राप्त होणारे भूमीपासून प्राप्त होणारे आहे. आता पुन्हा तोच विषय धातू. तर शिल्पसूत्र हा जो एक ग्रंथकार आहे या शिल्पसूत्राच्या ग्रंथकाराने असं म्हटलंय औपासम अहोरात्रम नवलोह महाहुतीही. म्हणजे एक प्रकारचे 9 प्रकारचे रसरत्न अशा पद्धतीचे धातू असतात हे हा ग्रंथकार म्हणतो. तर कसं आहे या ग्रंथामध्ये असं म्हटलंय की प्राचीन ग्रंथामध्ये मगा सांगितल्याप्रमाणे धातूंना लोह असं म्हटलं आहे. या निमित्ताने सहज मला सांगतो की हा जो शब्द आहे लोह किती प्राचीन असावा. तर थेट आपण जर का रुद्र म्हणजे थेट यजुर्वेद संहिता किंवा ऋग्वेद संहिता हे जर आपण म्हटलं तर यजुर्वेद संहिता ज्यांना रुद्र माहिती आहे त्यातला जो चमक अनुवाक ज्यांना माहिती आहे त्यांना एवढं माहिती आहे लोहांचमे सीसंचमे त्रिपुषचमे हे जसं त्यांना माहिती आहे तसं त्यांना हे माहिती आहे की सोनाचंही नाव आहे हिरण्यगर्भ समवर्तताग्रे
हिरण्यंचमे, सोनही त्यांना माहिती, म्हणजे थेट वैदिक संहितामध्ये जसं धातूंचं नाव आहे. पण लोहंचमे, सीसंचमे, त्रपुश्चमे, म्हणजे हे जे धातू हे मिश्र करून यांचे आलाय कसे बनवायचे हे हळूहळू जे ज्ञान पुढे झालं, तर यातला ते नुकतीच कदाचित तेव्हा सुरुवात असावी. तर प्राचीन ग्रंथामध्ये धातूंना लोह असं नाव आहे. हा लोह शब्द कशावरनं आला? तर लोहा शब्द लोहू म्हणजे ओढणं, म्हणजे ज्या धातूपासून ज्याची तार ओढली जाते, तर ती तार निघते, त्याला लोह असं म्हटलंय. म्हणून हे जे काही आपण म्हणतो धातू आहे, सोनं असो, चांदी असो, तांब असो, पितळ असो, यांची तार निघते म्हणून त्याला लोह म्हणून लोह असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण त्यांना लोखंड अर्थाने नव्हे तर लोह असं म्हटलं आहे. पण विशेष म्हणजे आपण पंचधातू म्हणतो, सप्तधातू म्हणतो, अष्टधातू म्हणतो, पण या ग्रंथकारांनी काय म्हटलंय, हा जो शिल्पसूत्र जो ग्रंथ आहे याच्यात त्यांनी 9 प्रकारचे लोह म्हटले आहेत. आणि हा म्हणतो हे त्या काळामध्ये, म्हणजे ज्या काळामध्ये हा ग्रंथ लिहिला गेला असेल त्यात हे सगळ्या 9ही प्रकारचे लोह, हे धातू हे वापरतात, त्या काळात लोक वापरत असत. म्हणून त्यांनी तो जो श्लोक लिहिला, तो मूळ श्लोक असा आहे, औपासम अहोरात्रम नवलोह महाहुती ही शिल्पसूत्र. तर या ग्रंथकारांनी हा जो रसरत्न समुच्चय हा जो ग्रंथ आहे याच्या आधाराने या ग्रंथकारांनी असं म्हटलंय की हे लोह कुठले आहेत, तर शुद्ध लोहम कनकरजतम भानुलोह अश्मसारम हुतिलोह द्वित यमुदितम नागवंगा भिदानम मिश्रम लोहम त्रितयमुदितम पित्तलम कांस्यवर्तम धातुर्लोहे लोहे इति मतः सोपी कर्षार्थ वाची. असा रसरत्न समुच्चय ग्रंथकार म्हणतो. म्हणजे पृथ्वीच्या गर्भात शुद्ध स्वरूपात सापडणारा धातू म्हणजे सोनं आणि चांदी, म्हणजे याला शुद्ध लोह म्हटलंय. आता शुद्ध धातूतून शुद्ध करून घेतलेली धातू म्हणजे तांबे आणि लोखंड. दुसऱ्या धातूंना शुद्ध करण्यात उपयोगी पडणारे धातू म्हणजे शिस आणि कथिल. आणि या धातूंच्या मिश्रणाने म्हणजे आलायने होणारे धातू म्हणजे पितळ, कांस्य आणि वृत्त असं म्हटलेलं आहे. या धातू कुठं कुठं वापरत असत हे सुद्धा या शिल्परत्न ग्रंथकारांनी म्हटलंय. हा शिल्परत्न ग्रंथ अध्याय 14, याच्यात हे ग्रंथकार असं म्हणतात, हील शूलादी निर्माणे लोह कृष्ण प्रशस्यते सुवर्ण रजतम ताम्र पूजितम कोटि कर्मणी कांस्य पित्तल कादीनी मध्यमानी ऋतानी ही तुप्याच्छादनके प्रोक्तम नागवंगादिकम शुभम वल्ली मुकुल पुष्पादि कर्णे पित्तलम शुभम बिंबपीठादि कर्णे शस्तम वक्ष्यामि तद्विधो. याचा भावार्थ असा आहे की खिळ आणि खुंट्या, खिळे खुंट्या वगैरे कामाला लोखंड चांगलं, सोनं चांदी आणि तांबे हे ताण द्यायला चांगले, म्हणजे तार वगैरे किंवा असा अलंकार करण्याचा. कास पितळ वगैरे धातू हे साधारण कामाला म्हणजे बऱ्या, लोखंड उभा ताण सोसतो. सोनं चांदी तांबे हा आडवा ताण असं असे चांगलं सोसतात. आणि पितळ वगैरे धातू जे असतात ते साधारण, म्हणजे मूर्तीला जेव्हा वाकडं तिकडे करायचं असेल तेव्हा, म्हणजे डाग देणं, झाकणं, म्हणजे ज्याला आपण वॉशर म्हणतो. आणि या कामाला कथिल किंवा शिस या धातू चांगल्या, असा हा ग्रंथकार शिल्परत्नकार त्या काळात सांगतो. त्याच्याबरोबर आजच्या काळामध्ये ज्याला एक शब्द आहे वल्ली, म्हणजे ज्याला आपण आजच्या काय स्क्रू बोल्ट म्हणतो, स्क्रू किंवा बोल्ट. मुकुल म्हणजे नट, म्हणजे नटबोल्ट, म्हणजे वल्ली आणि मुकुल असे शब्द या ग्रंथकारांनी वापरले आहेत. आणि पुष्प
म्हणजे फुलं वगैरे किंवा वाशर या कामाला पितळ वगैरे बऱ्या मूर्ती बैठकी वगैरे बाबतीत कोणची धातू हे त्या मूर्तीच्या प्रकरणात सुद्धा बऱ्याच वेळी सांगितलं आहे. पण या पद्धतीने या धातूचा उपयोग सुद्धा हा ग्रंथकारांनी सांगितला. म्हणजे धातूंचा हा जो विचार आहे हा कशावरून तर ज्याची तार निघते किंवा पत्रा तयार करतो त्याच्यावरून धातूचं जसं ठरवतात तसंच तो धातूचं गंजणं याच्यावरून सुद्धा धातूचं महत्व महात्म्य टिकून आहे. म्हणून त्यांनी त्याचं वर्गीकरण केलंय. ते वर्गीकरण करताना ते असं म्हणतात की धातूंचा जो वर्ण विचार आहे त्याची तार निघते या गुणावरून होतो. इतकंच नव्हतं तर त्या किती लवकर गंजतात ही पण गोष्ट त्या बाबतीत विचारात घ्यायला पाहिजे. आणि मग सोनं चांदी या ज्या धातू आहेत यांना त्यांनी ब्राह्मण म्हटलं, मग तांब कथील या क्षत्रिय म्हटलं, पितळ काशी यांना वैश्य म्हटलं आणि लोखंड शिस यांना शूद्र धातू म्हटलं. चतुर्विध अशा धातूंचं त्यांनी नामकरण करताना पारंपरिक म्हटलं. आणि अशा वेळेस म्हणून धातूला अशा पद्धतीने एक चतुर्विध असं वर्गीकरण केलं. पण मुख्य म्हणजे याच्याकरता त्यांनी जे भावार्थाने वर्णन केलं आहे ते मात्र या ठिकाणी आपल्याला सांगतो की सोनं चांदी या धातूवरती हवेचा परिणाम होत नसल्याने त्यांना अक्षय्य किंवा अव्यय धातू म्हणतात. आणि या धातूंना व्यय नाही याच्यावर हवेचा वगैरे परिणाम होत नाही. इतर धातूंवर जंग लागणं वगैरे जो असतो तो हवेचा परिणाम झाला असेल आणि त्यामुळे काही धातूंना ठिसूळपणा येतो त्यावरून त्याचं वय ओळखतात. आता काही वेळा कसं होतं की धातू हा खाणीतून काढला म्हणजे ज्या अशुद्ध स्थितीत ते धातू असतात ती त्यांची प्रकृती असं म्हणायचं. मग त्यांना भाजून आटवून गाळून जी शुद्ध रूप स्थिती येते त्याला आपण जर प्रकृती म्हटलं तर ते त्याचं संस्कृत रूप असं त्यांचं झालं. आणि मग एका धातू दुसरा धातू हिणकस पदार्थ घालून जे व्यवहार उपयोगी मिश्रण करतात ती त्यांची संकृती. म्हणजे पोलाद आपण ज्याला म्हणतो पोलाद ही लोखंडाची संकृत अवस्था आहे. स्टील मूळ लोखंड आहे त्याची संकृत अवस्था आहे. जसं रूप ही चांदीची संकृत अवस्था आहे. आणि कांस किंवा पितळ या धातू मुळात संकरजन्य आहे कारण त्या संकरित अशा पद्धतीनेच वापरले जातात म्हणून त्यांना विकृतीत असं म्हणतात. आता एक गोष्ट महत्वाची अशी आहे की धातूमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सामर्थ्य असतात तसे त्याचे गुण असतात. मग एखाद्याने जर का धातू शोधन करणार असेल किंवा मेटलर्जिस्ट असेल किंवा एका अर्थाने तो मायनर असेल मेटलर्जिस्टच्या बरोबर त्याचा आणखीन ही मेटल्स आहे याच्याबद्दल परीक्षा कशी करायचं याचं त्याला जर ज्ञान असेल तर त्याला त्यांनी कुठल्या पद्धतीने केले पाहिजे असं पारंपरिक जे ग्रंथ सांगतात त्या ग्रंथामध्ये हे ग्रंथांनी असं वर्णन केलेलं आहे. अंगरूपम तथा जातीर नेत्रारिष्ठेच भूमिका ध्वनी मारणा मिती प्रोक्तम धातू ज्ञानाष्टकम शुभम. त्या काळात भृगु संहिताकारांनी 8 प्रकारांनी धातूची परीक्षा करावी असं लिहून ठेवलेलं आहे. धातू ज्ञाना अष्टकम शुभम. मग कसं धातूची परीक्षा 8 पद्धतीने करतात. पहिलं नाव आहे अंग, दुसरं आहे रूप, तिसरं जाती, चौथं नेत्र, 5वं अरिष्ट, 6वी भूमिका, 7वं ध्वनी आणि 8वं मान. तर यांच्या व्याख्या कशा आहेत म्हणजे रूप कशाला म्हणावं, मान कशाला म्हणावं, अंग कशाला म्हणावं. तर अभिन्ने दृश्यते किद्रक विविध्य घटते कथम भिन्ने प्रदर्श्यते चिन्नम तदंगम संप्रचक्षते.
म्हणजे धातूची एखादी लगड, ज्याला ओरिजिनल आपण ओव्हर वगैरे म्हणतो, किंवा मूळ तुकडा कसा दिसतो आणि तो तोडला असता त्याचा जो तुटका भाग असतो, छेद, तो कसा दिसतो, आणि तो जो तोडल्यानंतर तो जो छेद आहे त्यात काय खुणा किंवा फरक दिसतात, यावरून तिला जी परीक्षा करतात त्याला अंग परीक्षा म्हणतात. म्हणजे आपल्याला एखादा जर तुकडा दिला कोणी, तर खूप लोक आपण म्हणतो की ते लोक तोडून पाहतात. आपण सुद्धा सोनाराकडे गेला तर ते कट करून पाहतात. अनेक पद्धती आहेत. तर अशा पद्धतीने हे जेव्हा धातू असतात, ते हे धातू काही वेळा जर दिसायला सारखेच असतील, मग त्याच्या रंगावरून ओळखलं जातं वेगळ्या पद्धतीने. तर नील कृष्णादिको वर्णो रूपमित्य भिधीयते. मग धातूचा निळा, काळा, तांबडा, पिवळा वगैरे जो रंग आहे, त्याला रूप म्हणतात. प्रत्येक धातूचा विशिष्ट रंग असतो. बाह्य दृष्टीने आपल्याला माहिती आहे की सोनं पिवळं दिसतं, लोखंड असेल ते काळपट दिसतो, ग्रे ज्याला म्हणतात, स्टील ग्रे म्हणतो आपण त्याला, चांदी पांढरी दिसते, ही साधारण माहिती असतं. पण काही वेळा एक जिओलॉजिस्ट म्हणून आपल्याला सांगायचं आहे की ज्याला फुलच गोल्ड म्हणतात, दिसायला अगदी सोन्यासारखं पिवळं चकचकीत तसंच वर जर घेतलं तर, पण त्याचे 3 भाग असतात. एकाला म्हणतात पायराईट, म्हणजे हा लोखंडाचा भाग असतो, त्याच्यात दिसायला वरून सोन्यासारखा दिसतो. एक त्याला म्हणतात चॅल्कोपायराईट, यात कॉपर असतं, तांब असतं. आणि एक सरळ सरळ अगेराईट, म्हणजे ज्याला अॅज्युराईट वगैरे म्हणतो, ते त्याच्यामध्ये एयू म्हणजे गोल्ड, अगाईट म्हणजे गोल्ड असतं. तर मूळ सोनं हे कशावरून ओळखायचं? मग एक पद्धत असते की एखादी जशी आपण तबकडी म्हणतो, चिनी मातीची तबकडी, किंवा आपण जशी घरामध्ये चहाची प्लेट असते, याचा जो मागली बाजू असते, ही जी प्लेट असते त्याच्यावरती तो जो तुमच्या हातातला धातू असेल, तो जर का तुम्ही त्याच्यावर घासला, तर तो घासल्यावरती जर काळपट रंग असला तर समजायचा हा लोखंड आहे. जर थोडा बहुत पिवळसर पण लालसर आला तर समजायचं की तो चॅल्कोपायरेट म्हणजे त्यात तांबा आहे. आणि अगदीच जर पिवळा आला तर समजायचं सोनं आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की खूप वेळा आपण सोनाराकडे गेलो की ते सुद्धा त्यांच्याकडे एक प्रकारचा जो दगड असतो त्याच्यावर ते पाहतात, पण त्याला आपण म्हणतात स्ट्रिक प्लेट. चिनी मातीची एक साधारण बशी, तेव्हा पूर्वी एक दगड असायचा, त्याला स्टिक त्या पद्धतीचा. तो जो दगड असतो त्या दगडावरती, काळ्या रंगाच्या दगडावरती अशा पद्धतीने तो धातू घासला की त्या रंगावरून ओळखतात. आता हा जसा रंग आहे तसा ये नैव यत प्रतीतम स्यात् तज्जातिरिति गद्यते. आता एखादा विशेष गुण ज्या विशिष्ट धातूच्या ठिकाणी असतो, त्या गुणाच्या कमी जास्तपणामुळे त्याचे जे प्रकार होतात त्याला जाती असं म्हणतात. आणि काही वेळा निसर्गता सुद्धा निरनिराळ्या प्रकारचा असलेले निरनिराळे विशिष्ट गुण पाहतात. मग त्याला अशा पद्धतीने जेव्हा त्याच्या व्हेरायटी येतात, व्हेरिएशन जेव्हा त्याच्यामध्ये येतात, तेव्हा मग आपण काय म्हणतो की त्याला ब्रँड आपण असं म्हणतो. म्हणून या ग्रंथकारांनी असं म्हटलं आहे की अंगातिरिक्तम यज् जाती तन्महात्म्यो पसूचकम तन्नेत्र स्मिती जानीयात स्पष्टम धातू विशारदा. म्हणजे असा जो कोणी धातू विशारद असेल, तज्ज्ञ असेल, तो काय करतो की तोडून पाहिल्याशिवाय धातूची जात आणि तिचा मोठेपणा दाखवणाऱ्या ज्या खुणा, म्हणजे काही वेळा ट्रेडमार्क म्हणतात त्याला किंवा ब्रँड म्हणतात, कारखानदार करतात, त्याला नेत्र असं म्हणतात. माणसाची माहिती देण्याची जशी शरीर कांती किंवा डोळ्याची चमक या 2 गोष्टी असतात, त्याप्रमाणे धातूची माहिती देणारं अंग, नेत्र, हे त्याचे गुण असे आहेत. म्हणून अंगातिरिक्त यज् जाती तन् महात्म्योपसूचका तन् नेत्र इति, त्याला नेत्र असं म्हटलंय. आता त्यालाच काही वेळा प्रत्यक्ष
धातू तोडून न पाहता नुसतं आपण म्हटलं की टचनी, म्हणजे आपण एखाद्याला सोनं चांगले केले ते जसं त्या दगडावर पाहतात की आपण त्याला स्टिक प्लेट आपण म्हणतो. तर हे जे अशा पद्धतीने पाहणं असतं त्याला अंगातिरिक्तम यद वाहतो तच्छुद्धत्तो पशुचकम तदरिष्टा मिती प्राहुर नित्यम धातू विशारदा. म्हणजे धातूचा तुकडा तोडून न पाहता ती किती शुद्ध आहे हे दाखवणारी जी तज्ज्ञांनी केलेली खूण, म्हणजे ज्याला आपण टच म्हणतो. आजकाल लोक म्हणतात हे सोनं किती टच आहे किंवा अमुक एक किती कॅरेट आहे. हे जे आपण म्हणतो 22 कॅरेट 14 कॅरेट हे जे आजकाल वापरायचे आहे, तर ते जणू काही वर्णन करणार असं तिला अरिष्ट असं म्हणावं. आणि हे जे नेत्र कारखानदार करतात त्याला अरिष्ट सरकारी अधिकारी हे ते करीत असतात. त्याला अरिष्ट अभ्यासक किंवा धातू विशारद असं म्हणतात. तर याच्याबद्दल बरोबर आणखीन एक त्यांनी असं म्हटलंय की आपण जेव्हा म्हटलं की जे 8 प्रकार त्यांनी वर्णन केले आहे. आपण बघितलं, अंग पाहिलं, रूप पाहिलं, जाती पाहिलं, नेत्र पाहिलं, अरिष्ट पाहिलं. मग याच्यानंतर जी 6वी त्यातला जो भाग आहे परीक्षा, ती भूमिका त्याला असं म्हटलंय. ही भूमिका म्हणजे कुठली, तर ती धातू कोणत्या मुलखात कोणत्या खाणीतून काढलेली आहे ही माहिती असणं किंवा माहिती करून घेणं याला भूमिका असं म्हटलंय. म्हणजे धातो यो जायते शब्दो न खंडा दिना हाते सध्वनी रीती विज्ञ शिल्पशास्त्र विशारदे. तशी भूमिका आपण म्हटली कुठून निघालेला धातू म्हणजे त्याचं वैशिष्ट्य काय असणार हे जसं त्याला माहिती असतं. म्हणजे जर सुवर्ण आहे तर ते भंडारा डिस्ट्रिक्ट मध्ये नागपूर जवळ मिळालेलं आहे का आंध्रामधलं मिळालेलं आहे का आणखीन कर्नाटकातलं आहे की आणखीन कुठलं आहे, त्याच्यावरून सुद्धा फक्त सोनं नव्हे तर इतर धातूंची वगैरे आपल्याला क्वालिटी जशी आजकाल लोक समजतात तसं. आणखीन एक महत्वाचा भाग त्याला ध्वनी म्हटलं. या ध्वनीमध्ये त्यांनी काय म्हटलंय, धातो यो जायते शब्दो नखदंडा दिना हाते सध्वनी रीती विज्ञेय शिल्पशास्त्र विशारद. म्हणजे धातूच्या तुकड्याला अगर तारेला काठी दगड अगर नख याने जर आपण मारलं ठोकलं जो आवाज निघतो त्याला ध्वनी असं म्हणतात. आणि निरनिराळ्या धातूंचे हे ध्वनी हे वेगवेगळे असतात. म्हणजे एकच प्रकारचे जर का प्लेट्स असतील किंवा तार असतील आणि त्याला जर वेगळ्या पद्धतीने जर आपण केलं तर ते जे तार असतील त्यांचा ध्वनी सुद्धा वेगळा निघतो. हे सुद्धा एक आगळं वेगळं ध्वनीशास्त्र हे त्या धातू विशारद जो असेल शिल्पशास्त्र जो विशारद आहे त्याला माहिती असायला पाहिजे. पण हा जो आहे एक्सपर्ट आहे याला शिल्पशास्त्र विशारद हो, म्हणजे त्याला जिओलॉजिस्ट आजच्या भाषेत असंच त्यांनी म्हटलंय, शिल्पशास्त्र विशारद हो. आता शेवटी मान हा शब्द जो आहे, मानात काय आहे, धातूनाम विविधम मानम शिल्पकर्मोचितम भवेत भिन्न देश खनिभ्यश्च उन्मान मिती गद्यते. म्हणजे जो कारखानदार किंवा त्याचं काम करणार असेल धातूचं त्याला जो शिल्पकर्माला उपयोगी अशा निरनिराळ्या आकार मापांच्या ज्या जिन्सा आपापल्या खाणी अगर कारखान्यातून जे लोक काढतात त्याचे आकार वगैरे जे आहेत त्याला मान असं म्हणतात. याला आपण मानाला आजच्या भाषेत जर कोणी म्हटलं तर आपण त्याला म्हणायचं की त्याला साईज किंवा सेक्शन ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने म्हणतो की आपल्याला जर का मार्बल हवा असेल साधारण तर या साईजचा पाहिजे, अमुक जर का हवा असेल तर ब्लॉक हवा असेल तर या पाहिजे. तर याला त्या काळामध्ये मान असा शब्द आहे. तर त्याच्यात आणखीन एक म्हटलंय, आजकाल जसं आर्टिफिशियल काही करतात तर त्याही काळामध्ये कदाचित कृत्रिम किंवा आर्टिफिशियल असं करण्याची पद्धत असावी किंवा करणारे लोक असावं. त्याविषयी एक वेगळ्या पद्धतीचा श्लोक त्यांनी असं म्हटलं आहे प्राचीन हिंदी शिल्पशास्त्र या ग्रंथामध्ये. ते असं म्हणतात, पंचात्र निपुणेर धातो
संभाव्यन्ते च कृत्रिमा द्वावेवाव कृत्रिमो ज्ञेयो या अवत्र सहजो स्मृतो. म्हणजे यापैकी 5 म्हणजे रूप, जाती, नेत्र, अरिष्ट आणि भूमी ही खोटी करता येतात, ही कृत्रिम करता येतात. पण 2 जी आहे मात्र ती अगदी सहज धातूच्या जन्माबरोबर उत्पन्न होणारी म्हणजे ओरिजिनलच असतात. ती म्हणजे अंग आणि ध्वनी. तेव्हा याची जो खरी परीक्षा करणार असेल तो खरी परीक्षा ही कृत्रिम आहे, आर्टिफिशियल की ओरिजिनल आहे हे त्याला सांगता येतं. म्हणून ग्रंथकार असं म्हणतात, म्हणून जिथे आपल्याला संशय येईल तिथे ती जिन्नस एखादी वस्तू असेल ती तोडून पाहावी, ठोकून पाहावी. रुपये वगैरे नाण्यांची सुद्धा तोडून वगैरे आवाजावरून परीक्षा करतात. चांदी सोनं यांना रंगवत नसल्यामुळे त्यांना तापवून रूपावरून त्याची परीक्षा करतात. पण त्यात सुद्धा छेद घेऊन त्यांचं रूप पाहण्याने परीक्षा होते. आता एक आगळी वेगळी माहिती या ग्रंथकारांनी दिलेली आहे. ते असं म्हणतात की आतापर्यंत फक्त 8 पद्धतीने परीक्षा करता येते. पण परीक्षा केल्यानंतर ती जी परीक्षा आहे, नेत्र आहे, अरिष्ट आहे, याच्या व्हेरायटी किती असतील, ज्याच्यावरून आपल्याला धातूचे शोधन करता येतं. तर त्याचा सद उल्लेख म्हणून मी आपल्याला सांगतो की शतमंगानी चत्वारी रूपाणी जातयस्तथा क्रीशन नेत्राणी जानीयाद अरिष्ठानी तथैव च भूमिस्तु द्विविधा ज्ञेया ध्वनी अरिष्ठ विधो मता मानम तू विविधम प्रोक्तम सर्वेषु संग्रहो मता. म्हणजे अंगानं परीक्षा करण्याची 100 चिन्ह आहेत. 100 चिन्ह एखाद्याने अभ्यास करायला पाहिजे, तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने ते ओव्हरचा वगैरे त्याला ओळख करता येते. रूपाने 4 प्रकारे परीक्षा होते. ज्याचा जो प्रकार आहे त्यांनी पण 4 प्रकारची माहिती मिळते. नेत्र हा जो आपण मगा विचार केला त्याचे 30 प्रकार आहेत. तसंच अरिष्ठ ज्याला म्हणतात ते सुद्धा 30 आहेत. भूमी जी आहे, भूमिका ती 2 प्रकारची असून आवाज जो असतो हा आवाज 8 प्रकारचा असतो. आणि मान ज्याला आपण म्हटलं त्याला त्या मानाचे म्हणजे साईज वगैरे ज्याला आपण म्हटलं सेक्शन, याचे तर इतके प्रकार आहे की हे प्रकार तुम्हाला जो हवं तो कारखान्यात ठेवलेला असतो किंवा तयार करता येतात. प्रोक्तम सर्वेशा संग्रह मता, त्याचा जो संग्रह बघायला पाहिजे. आता हे ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की 100 म्हणजे हे काय नुसतं वर्णन आहे का? तर 100 हे नुसतं वर्णन नाही, तर त्या काळामध्ये हा जो भृगु संहिताकार आहे आणि त्याच्याबरोबर हे हिंदी शिल्पशास्त्र संग्राहक आहे, यांनी बरोबर ते 100ची जणू काही लिस्ट आपल्या समोर दिली आहे. ती 100चं मूळ त्यांनी सांगितलंय. त्यात असं आहे, रुप्य स्वर्ण गजोरू गजोरू मदन स्थूलांग कृष्णरूणा श्वेतांभोज गदा तिला नलकला ग्रंथी स्थिरा तैतिराहा माला जीवक षटपदो धर्मरिच्यवयाला शुभहार जना श्रौद्रम शुद्र कमल मक्षिका तु वय प्रवीहि क्षुमा सर्पशा सिंहो तंडुगो शिर शिवन खग्राह्या ही केशी शोपला द्रोणी काक कपाल पत्र ऋतुवरी बिंबी फली सर्ग सर्षा नीली रक्त वचार रसो सुमन देया शमी रोहिता प्रोष्ठी मार्श मार्ग वागुरता दिनमेषादि गुंजा शिवा दुर्वा बिल्व मसूर डुंडुक छठी मार्जारिका केतकी उर्वा व्रज कलाय चंपक वना नग्रो वंश शासना ज्येष्ठी जाल पिप्पिलिका नलह रज कुष्मांड रोम स्पृही कर्क धुरड कुलार रसाल महिष स्वच्छर्तुका इति प्रोक्ता लोह विशारदेन भृगुनाम अंगस्य भेदा क्रमाद. म्हणजे अशा पद्धतीने प्रोक्ता म्हणजे सांगितलेले आहे. लोह विशारदेन, जे लोह या धातू शब्दातले विशारद तज्ञ आहेत असे जे भृगु ऋषी आहे
ते हे जे अंगाचे असे प्रकार सांगितले आहेत. तर थोडक्यामध्ये काय म्हणतात ते, चांदीप्रमाणे म्हणजे रूप्य स्वर्ण गजो रुमधनम असं जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्या वेळेला चांदीप्रमाणे, सोन्याप्रमाणे, हत्तीच्या पायाप्रमाणे, मदनखोड, काळा, अरुण, श्वेत कमल, गदा, तीळ, अग्नीचा दाळ, गठीना, तित्तीर, माला, जीवक, भ्रमर, अर्ध्या मीरांच्या आतला भाग, तपिणी, आस्कंद, मोरचूद, मेण, क्षुद्रक, मक्षिका, तुष, यव, व्रीही, ऊंस, पांढरी मोहरी, सिंह, तंतुल, गोशीर, शिवनरो, ग्रह, आही, केश, उपल, द्रोणी, काक, कपाल, पन्न, दुवरी, बिंबी, फळी, सर्प, नीरी, लाल, रेखंड, लसूण, सुमना, शमी, रोहित, प्रोष्टी, मार्श, मार्क, वागुर, वीज, मेडशिंगी, गुंद, शिवा, दुर्वा, बेल, मसूर, डुंडुक, शठी, मार्जरिका, केतकी, उर्वा, वज्र, कलाप, चंपक, वना, निग्रोध, वंश, आसन, कर्कद, बकुला, रसाल, महिष, स्वच्छर्तो आणि वक्रा याप्रमाणे दिसणारे छेद, ते जे ज्याला असं म्हणतात, ज्याला अंग असं म्हटलंय, असे हे एकूण 100 प्रकार आहेत असं हे भृगु ऋषी म्हणतात. आता लोह प्रदीपकार हे जे ग्रंथ आहे त्यांनी असं म्हटलंय की लोह प्रदीपकारांनी हे प्रकार तलवारीच्या पात्याच्या छेदाचे आहे असं त्यांनी म्हटलंय, की तलवारीच्या पात्याने जे छेद केलं त्याने म्हटलं. पण त्यात ते बरोबर नाही याच्याकरता की त्यात 9ही धातू आणि त्यांची मिश्रणे यांच्या छेदाचे प्रकार आहे. आणि हे सगळं म्हटलं की यांचे हे 9 धातू त्यांचे मिश्रण यांनी जे काही प्रकार असतात ते त्यांनी सांगितलं आहे. तर कोणत्या धातूचा कशा प्रकारचा छेद असतो आणि त्यावरून काय निष्कर्ष काढावा हे सुद्धा तो तज्ञ असेल त्याने आधी त्याच्या गुरुकडून व्यवस्थितपणे शिकून घेतलं पाहिजे आणि हे प्रत्यक्ष पाहिले पाहिजे, म्हणजे मग त्याला ही धातूची परीक्षा करता येते. त्या धातूंची रूप आपण म्हटलं तर ही धातूंची रूप कशी आहे, नीलकृष्ण पिशंगश्च धूम्रश्चेतू चतुर्विध, याला चतुर्विध ब्राह्मण क्षत्रियो वैश्य शूद्र चेती चतुर्विध. जे काळ्या जे धातू आपल्याला मिळतात त्या निळा, काळा, राखेसारखा, धुरकट अशा प्रकारच्या धातू 4 रंगाचे आहेत. या त्यांच्या रंगाच्या तेजावरून त्यांना उत्तम, मध्यम, अधम आणि अधमोदम असं समजायचं. आणि याच्यामध्ये जो मळकट धुरकट असा जर का जेव्हा रंग असला तर तो अशुद्धत्वाचा नंतर. आता नेत्र आहे हे सुद्धा 30 आहे. तर या ठिकाणी ते असं म्हणतात की पुत्रिका चामर शैल्य पुष्पमाला भुजंगम वगैरे इतके सगळे वेगवेगळे सांगितले, पण 30 देता आणि नेत्राणी लोहानम कथय अंगम स्यात् सर्वतो नित्यम नेत्रम एकत्र संस्थिता. मूळ श्लोक न वाचता फक्त भावार्थ सांगतो की चक्र, पद्म, गदा, शंखम, डमरू, धनुष्य, अंकुश, छत्र, पताका, वीणा, मासा, लिंग, ध्वज, चंद्र, कुंभ, शूल, वाघ, सिंह, सिंहासन, हत्ती, हंस, मोर, जभी, दात, तलवार, मुलगी, चामर, डोंगर, पुष्प, भुजंग या 30 खुणा धातूंचे गुण दाखवणारे आहेत. अंग हे सर्व शरीरभर सारखं असतं, त्यासाठी छेद कुठेही घेतला तरी चालतं, कुठेही तुम्ही टच केला तर. पण नेत्र ही खूण जी कुठेतरी एखाद्या प्रमुख जागी बहुधा जिन्सीचा मध्यड केलेली असते, त्या ठिकाणी ही जिन्नस पाहून घ्यावी, म्हणजे त्याच्यावरनं नेत्र असं पाहावं. मला याच्यावरनं एक गोष्ट आठवतंय की मी जेव्हा साधारणपणे 74-75 मध्ये जळगाव भागामध्ये सेमी प्रेशर स्टोन मध्ये काम करत होतो, तेव्हा त्या ठिकाणी मॉसा गेट मिळायचे. मॉसा गेट म्हणजे जे स्फटिक असेल ते स्फटिक आपण म्हणतो त्याला ट्रान्सपरंट किंवा ओपेक, तर पूर्ण पारदर्शक नाही पण ओपेक म्हणजे अपारदर्शक, पूर्ण नव्हे तर काही पारदर्शक काचेसारखं असं असायचं. आणि त्याच्यामध्ये एखादं शेवाळ जसं असेल ते शेवाळ जर का आपण वरून पाण्यातून पाहिलं तर खाली जसं हिर पाण्यामध्ये जसं शेवाळे दिसतं अशा प्रकारच्या त्या ट्रान्सपरंट पारदर्शक स्फटिकामध्ये ते शेवाळ दिसायचं. मग त्याला
नाव होतं मॉस अगेट. पण काही वेळा असं होतं की तो जो मॉस असेल, मॉस अगेट मध्ये काही वेळा तो शेवाळाचा रंग असतो तो हिरव्या रंगाचा असतो, काही ठिकाणी तो पांढऱ्या रंगाचा असतो, काही ठिकाणी तो पिवळ्या रंगाचा असतो आणि काही ठिकाणी ते शेवाळ काळ्या रंगाचं असतो. मग अशा वेळेस जो मॉस अगेट किंवा हे जे आगेट किंवा हकीक असतो, त्याला सेमी प्रेशर स्टोन म्हणतात, अर्धमौल्यवान दगड. ज्याचा जो परीक्षा करणारा असतो, जो परीक्षा असतो, किंवा तेव्हा मी काम करत होतो म्हणून मला माहिती होते की ह्या पद्धतीने जर आपल्याला ही रत्नांची परीक्षा करायची असेल, तर मग आपण कसं ओळखलं पाहिजे. मग त्या स्थानिक लोकांकडनं हळूहळू माहिती काढता काढता मला कळलं की त्यांच्या बोलीभाषेत ते असं सांगायचे की जो मॉसॅगेटमध्ये आतमध्ये हिरव्यागार रंगाचा आपल्याला शेवाळ दिसतो, ते शेवाळ त्याला जिवंत किंवा जिंदा मांस असं म्हणायचे आणि ते उत्तम क्वालिटीचं असं म्हणायचे. ज्याच्या आतमध्ये पिवळं असेल किंवा काळं असेल, तर ते दिसायला किती जरी असेल, तर त्याला मुर्दा किंवा मृत मांस असं ते लोक म्हणायचे. म्हणजे निकृष्ट क्वालिटीचं अशा पद्धतीचं होतं ते इन्फिरियर. आणि मग मला असं लक्षात आलं की जेव्हा काही वेळा अशा पद्धतीचं मॉलसेगेट हे जेव्हा काही लोक एक्सपोर्ट करतात किंवा जे त्यातले तज्ञ जे मणी वगैरे बनवतात, त्यांना बरोबर ते लक्षात येतं. या हिरव्या रंगाचा मांस असेल, त्याची मणी बनतात, त्याला किंमत असती. हा काळा किंवा पिवळ्या रंगाचं जर आत असेल शेवाळ, त्याला किंमत नसते. तर अशा पद्धतीने त्या फक्त वर्ण आणि रंग याच्यावरून सुद्धा एक पद्धतीची ओळख आजही करतात. सेमी प्रेशर भागामध्ये जे काम करणारे लोक रत्नशास्त्रात जे काम करतात, ते सहज आठवण आली म्हणून आपल्याला सांगतो. पण या पद्धतीने ओळख करण्याची पारंपरिक पद्धत आपल्याकडे पूर्वी होती, अजूनही हे आहे. आणि मेटलर्जी ज्याला म्हणतात, ती सुद्धा जुन्या काळची मंडळी अजूनही या पद्धतीने त्यांना माहिती असतात. म्हणून आधी जंगलामध्ये काही लोक जेव्हा काम करतात, तेव्हा ते बरोबर या पद्धतीने ते काम करतात. त्याला सोंजरी असं आपण म्हणतो. आता अरिष्ठ याच्यात सुद्धा 30 खुणा आहे आणि त्या नेत्राप्रमाणे अरिष्ठा सुद्धा हा सुद्धा एक प्रकारची परीक्षा असते. आता आपण जर भूमी किंवा भूमिका म्हटलं, तर ही काय आहे, ही भूमी जी असते ही 2 प्रकारची म्हटली गेली आहे. 2 प्रकारची असं का म्हटलं, तर दिव्य म्हणजे आकाशातून उल्कापाताने पडलेली धातू. आज जर कोणी जिओलॉजीवाला किंवा इंजिनिअरिंगचा ज्याला थोडी माहिती आहे, त्याला जर माहिती असेल तर काही लोक असं म्हणतात, त्याला मिटिओराइट किंवा मिटिओरिटिक असं त्याला एक नाव आहे. मायनिंग मेटलर्जीमध्ये मिटिओरिटिक म्हणजे काही धातूंची उत्पत्ती ही मिटिओराइट्स म्हणजे आकाशाचा उल्कापात जो झाला असेल त्यातनं काही निर्माण झाले. आणि दुसरं जे आहे त्याला भौम म्हणजे भूमीच्या पोटातून निघालेली, जमिनीच्या पोटातून निघाली. म्हणजे भूमी ही दिव्य आणि भौम अशा 2 प्रकारची आहे. ग्रंथकार असं म्हणतात, दिव्य भौम विभागेन भूमिस्तु द्विविधा मता दिव्या दिव्य समुद्भूता भामा भूमी समुद्भवा. म्हणजे या ठिकाणी असं त्यांनी म्हटलं आहे की पृथ्वीच्या पोटातून जी निघालेल्या धातूपेक्षा आकाशातून पडलेली धातू ही जी आहे, याचा फरक कसा लक्षात येतो, तर दिव्या दिव्य समुद्भूता त्याला विशिष्ट गुरुत्वाला जास्त असते, म्हणजे वजन थोडं वेगळं असतं. ती जास्त एकजीव असतं, ज्याला मेटेरिटी किंवा आकाशात पडलेली असते उल्कापाताने. आणि तो जो धातू असतो तो जास्त चिवट असतो आणि त्यातला हवेतून येताना, कारण तो आकाशात पडलेला असतो म्हणून त्यातला हलका भाग असतो तो खूपसा जळून गेलेला बर्न आउट असा असल्यामुळे ती श्रेष्ठ अशी धातू म्हणजे शुद्ध अशी जास्त म्हटली जाते. म्हणून त्याला 2 प्रकारची दिव्य आणि भौम असा जो त्याला धातूला म्हटला आहे. आता जो ध्वनी आहे, आपण म्हटलं की जर हातात तांब्याचा पत्रा घेतला, सोन्याचा घेतला आणि जस्ताचा लोखंडाचा घेतला आणि त्याचा जर ध्वनी आपण काही त्याला मारून पाहिला एखाद्या गाडीने वगैरे, तर त्याच्या आवाजावरून परीक्षा काही जी होते वरती, तर त्याला ध्वनी असं म्हटलं.
तर ध्वनीला त्यांनी असं म्हटलंय, हंस काश्ये तथा मेघो ढाका काकश्च तंत्रिका गदर्भा प्रस्तरश्चैव ध्वनी अष्टविध स्मृता. म्हणजे ध्वनी हा 8 प्रकारचा असतो. हा कसा असतो? हंस, कांस, मेघ, ढक्का म्हणजे ढोल, कावळा, वीणा म्हणजे सतार, गाढव आणि दगड म्हणजे दगड असा बडबड असा आवाज येतो. असे 8 प्रकार आहे. याच्यात पूर्वे चत्वार शुभदाहा परे निंदास्पदा स्मृताहा. म्हणजे पहिले 4 चांगले असून पुढचे 4 जे ध्वनी असणारे जे दगड आहेत ते वाईट असतात, ते निकृष्ट आहेत. म्हणजे कोणता जो धातू आहे त्याचा आवाज कसा आहे, तो कसा वाजतो आणि त्या आवाजावरून तो कसा असतो, ही सुद्धा एक प्रकारची परीक्षा असते. आणि जसं मान म्हणजे माप, हे लांबी रुंदी जाडी यांच्या परस्पर सापेक्षतेने सांगतात. म्हणून मग हल्लीच्या इंग्रजी पद्धतीत सुद्धा काही वेळा अशी जी परीक्षा असते त्या लोखंड पोलाद वगैरे धातू मोडून छेदावरून, त्याच्या रंगावरून, त्याचा ट्रेडमार्क जो नेत्र आहे त्याच्यावरून, त्याचा नंबर म्हणजे अरिष्ट त्याच्यावरून आणि आवाजावरून वाजवून वगैरे अशा पद्धतीने पारखतात. किंवा स्क्रू किंवा बिजागऱ्या ज्या असतात, बिजागऱ्या वगैरे आपण म्हणतो, त्याला सुद्धा नंबर असतात. पूर्वीच्या काही नंबर नसायचं, त्याला पुरुष स्त्री वगैरे असं म्हणायचं त्याला. आणि ते नंबर विशिष्ट गणदर्शक असतात. मग खूप वेळा आजच्या भाषेत इंजिनियर लोकांच्या भाषेत बोलायचं तर अँगल, आयर्न, टी, गर्डर, जॉईस्ट आणि सळी, पट्ट्या यांची सुद्धा मापं ठरलेली असतात. 1 इंच 2 इंच वगैरे आपण जे म्हणतो अशी. त्यांना स्टँडर्ड डायमेन्शन असं म्हणतात. मग त्यांची लांबी रुंदी वगैरे सांगून त्याची याची वायर गेज मध्ये वगैरे सांगतात. तर हे सगळे जे असतात त्याला नंबर असतात. तर याच पद्धतीने पूर्वीच्या काळी सुद्धा अशा पद्धतीने सांगत असत. हे जे आपण पाहिलं हे सगळं त्या काळातलं पारंपरिक या पद्धतीचं त्या काळची सगळी पद्धत होती. त्यात त्यांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे. आता आपण थोडक्यात जे धातू आहे यांचं वर्णन जे केलेलं आहे त्याला त्या धातूंचं वर्णन मूळ संस्कृत ग्रंथात काय आहे ते आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये सोन्याविषयी ते असं म्हणतात, आधी सुवर्ण. ते सोनं जे आहे हे जांबुनदम शातकुंभम हाटकम वैणवंच शृंगी शुक्तिजम जातरूपम रसविद्ध आकरोद्भतच सुवर्णम किंजलकवर्णम मृदुस्निग्धम अनादि भ्रमा ज्येष्ठूंच श्रेष्ठम रक्तपीतकम मध्यमम रक्तम अवरम पांडुश्वेतंच अप्राप्तकम. असं त्यांनी वर्णन केलं सोन्याचं. म्हणजे काय, ते हे जे सोनं हे जांबुनद आणि शोणभद्र त्या ठिकाणी जे सापडलेलं असेल किंवा शातकुंभ म्हणजे बॅटरीने वगैरे काढलेलं किंवा हाटक म्हणजे बाजारातील किंवा वैणव म्हणजे वेळूंचा जो जंगल असेल त्या भागामध्ये जंगलात बेटाखाली सापडलेलं चुंगी शुक्तिजम म्हणजे शिंगासारख्या शिंपात सापडलेलं जातरूपम म्हणजे दगडांच्या शिरामध्ये रसासारखं वाहिलेलं असं बारीक, ज्याला धार असं म्हणतात किंवा थ्रेड असं म्हणतात, डॉट्स म्हणतात. रसविद्ध म्हणजे आम्ल आसिड यांच्या योगानं काढलेलं. मुद्दाम सांगायचं म्हणजे KGF गोल्ड माईन मध्ये जेव्हा सोनं पाहतो आपण तेव्हा तिथे जे ओर मिळतात तेव्हा तिथे जो क्रिप्टोप्रिशन सिलिका हे जे असतात सिलिकाचा त्याच्यात बारीक डॉट्स किंवा बारीक धार अशी वरून दिसते, त्याला थ्रेड असं म्हणतात. तर ती जर का गोल्डन दिसते तर मग त्याचा वितळ होतात आणि मग त्याच्यामध्ये ॲक्वारेजिया म्हणजे आम्ल आसिड यांच्या ठिकाणी त्या पद्धतीने काढलेलं सोनं असतं. त्याला आकरोद्भव म्हणजे खाणीतून काढलेलं आणि जात रूपम म्हणजे दगडात जे रसासारखं दिसतं असं त्याला म्हटलेलं आहे. आणि ते काही वेळा जेव्हा सापडतं ते किंजल कवर्ण म्हणजे नदीतील गाळाच्या रंगाचं
म्हणजे ज्याला सोंजेरी ते खूप वेळा नदीचा गाळ काढतात आणि त्यातनं बारीक बारीक काढतात किंवा सुरुवातीला तसंच दिसतं. पण ते जेव्हा धुवून काढतात, शुद्ध करतात, मग ते बरोबर सोनं दिसतं. म्हणून त्याला किंजल वर्ण म्हटलं आहे. मऊ स्निग्ध, स्निग्ध या ठिकाणी बुळबुळीत असं आपण असा जो ओर असतो ते. याच्याच बरोबर मग तांब, तांब्याकरता ग्रंथकारांनी म्हटलंय, भारिक स्निग्धो मृदुश्च प्रस्तर धातू भूमिर्भागो वा पिंगलो हरिता पाटलो लोहितो वा ताम्र धातू. जड बुळबुळीत मऊ शिरात सापडलेली किंवा अशुद्ध दगडातून काढलेली अशी ही जी तांब्या असतं, ही तांबे अशी धातू आहे. तिचा रंग जर पिंगट, हिरवट, तांबूस किंवा लाल असा असतो. मग याच्यामध्ये शिस म्हणजे लेड, काकमेचका कपोतरोचना वर्णा श्वेतरा जिनद्धो वा विस्त्रा शीस धातू. शिस हे कावळ्याच्या रंगाचं, ओला किंवा गोरोचनाच्या रंगाचं, पांढऱ्या रेषा असलेलं आणि वाईट वास येणार असं, म्हणजे या धातूला वास येतो. कथिल म्हणजे उशर कर्मुरा हा पक्व नष्ट वर्णो वा त्रपू धातू. त्रपू म्हणजे कथिल. त्रपुश्चमे हे रुद्रात आहे, म्हणजे वेदातही सांगितलेलं आहे संहितेत. कथिल ज्याला आपण म्हणतात, कथिल पोळी भांड्याला कलाई करायचं तेव्हा हे कथिल लोक वापरायचे. ते खाऱ्या जमिनीसारखं पांढरं किंवा भाजलेल्या दगडाच्या रंगाचं कथिल असतं. आणि मग लोखंड, मग लोखंडाला त्यांनी काय म्हटलंय, कुरुंबाहा पांडुरोहिताहा सिंदुरवार पुष्पवर्णोबा तीक्ष्ण धातू. म्हणजे दगडासारखं लालसर पांढरं किंवा निरगुडीच्या फुलाच्या रंगाचं लोखंड असतं. श्वेत, नील, कृष्ण असे लोखंडाचे 3 प्रकार आहेत. याकरता एक मला मुद्दाम असं सांगायचे की आपल्याकडे भंडारा डिस्ट्रिक्ट मध्ये किंवा खाली आपण जर गेलो तर आणखीन काही ठिकाणी आयरन ओर माइन्स आपल्याला दिसतात. जसं आयरनच्या आहे तशा मॅग्नेटच्या आहे. त्या ठिकाणी जर आपण असं बघितलं तर मग आपल्याला खऱ्या अर्थाने जे लोखंडाचे असेल की ओव्हर कशी असतात लोखंडाचे ते आपल्याला दिसतात तिथे, आणि मग आपल्याला कळते की हे वर्णन बरोबर त्या ओव्हरशी मिळणार आहे. याच्यामध्ये आणखीन एक ठिकाणी त्याने असं म्हटलंय, काकांड भुर्ज पत्र वर्णो वा वैकुंतक धातू. वैकृंतक धातू ज्याचं विकृती केली लोखंडाची, यंदा काय म्हणजे पोलाद. कावळ्याचं अंड किंवा भुर्जपत्र्याच्या रंगाचं जे धातू तसा असतो, ते जो तयार होतो पत्रा त्याला पोलाद असं म्हटलंय. म्हणजे आपण बीड पोलाद वगैरे असं म्हणतो त्याला आपण. आता एक आणखीन त्यातला महत्वाचा धातू जो आपल्या नागपूरच्या आसपास लोक राहतात त्यांना माहिती असतो, त्याला म्हणतात मणी. या ठिकाणी मणी शब्द कशा करता म्हटलाय, तर मॅंगनीज करता, मांगनीज. या मागणीला त्यांनी असं म्हटलंय, अच्छा हा स्निग्धा सप्रभो घोषवा शीत तीव्र तनुरागश्च मणिधातू. म्हणजे चकचकीत बुळबुळीत तेजस्वी आवाजदार गार असतानाही धार लागणारी थोडा फिक्का रंग अशी मनुधाती असते. याप्रमाणे अशा सगळ्या ज्या आपण वेगवेगळ्या पाहिले सगळे धातूंचे मूळ त्याच्या स्वरूपातले ओर ते पाहून त्याप्रमाणे धातूंचा जिन्सा वापराव्या. आणि कांस्य वगैरे धातू जे आहे या मिश्र धातू असल्यामुळे त्याचं वर्णन आपण या ठिकाणी आलेलं नाही. पण खनिजशास्त्रात या शुद्ध धातू कशा तयार कराव्या याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग त्याचं संकर कसं करतात याचं सुद्धा पितळ, कांस्य वगैरे यांच्या सुद्धा कृती आणि युक्ती सांगितलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी आपण थोडेसे धातू, आता आपण असं म्हटलं की जर धातू आहे त्याला त्या काळामध्ये संस्कार कसा करत असतील, तर धातूला एक प्रकारचा संस्कार असतो. संस्कार म्हणजे कसं, तर जर एखाद्याने म्हटलं की आम्हाला जर का एखाद्या मायनिंगच्या दृष्टीने एखाद्या मेटलर्जिस्टला जर खरोखर धातूचा शोध घ्यायचा आहे आणि धातूचे ओर वगैरे सापडल्यावर ते शुद्धीकरण करायचं असेल तर ती पद्धत काय असावी त्याचा एक निर्देश या ठिकाणी केला आहे. म्हणजे त्याला त्यांनी जणू काही आपण ज्याला षोडश संस्कार म्हणतो
अशा पद्धतीने या प्राचीन हिंदी शिल्पशास्त्राने त्याचं वर्गीकरण केलं. मग ते असं म्हणतात की पहिला संस्कार काय, तर धातू कुठे आणि कशी पडलेली आहे, कुठे सापडेल याचा शोध लावणं. दुसरा संस्कार म्हणजे काढलेल्या जो नमुना आहे त्याच्यामध्ये धातू किती आहे, धातून ते क्षार निघतात त्याला बेस, आणि आम्ल म्हणजे ऍसिड आहे, म्हणजे याचा ऍसिड आणि बेस म्हणजे साल्ट याला म्हणतात. मग तो सॉल्ट फॉर्म मध्ये आहे की ओव्हर फॉर्म मध्ये आहे. मग तिसरा म्हणजे जास्तीत जास्त किती निघते आणि कमीत कमी किती निघू शकते याचा अंदाज घेणं. मग त्यांनी धातू काढण्याचा प्रयोग सुरुवात करणं आणि धातूला नाव ठेवणं. मग ते करत असताना धातू चालणं, क्षार आणि त्यातला जो कचरा असेल त्याच्या बाकीचं त्याच्या आलायचं जे असेल ते निराळ करणं. मग धातूचे स्फटिक म्हणजे लहान ज्याला क्रिस्टल आपण म्हणतात, जर धातूचे निघाले तर ते नजरेने पाहणं. आणि त्यानंतर मात्र एक महत्वाचा जो भाग आहे 8वा, तो काय आहे, तर तो धातूला आटवणं, विरघळणं आणि त्याचा द्रव करणं. आणि एकदा या अवस्थेला तो धातू आला, मूळ त्याचे क्रिस्टल वगैरे शुद्धीकरण करून तो त्या आपण म्हणतो की लिक्विड फॉर्म मध्ये आपण त्याचा द्रव केला फ्लुइड फॉर्म मध्ये, की मग त्याचं ठोकून तार काढणं किंवा पत्रे वगैरे पाहून त्याची शक्ती पाहणं आणि मग त्याचा एक नमुना असा तयार करणं. मग त्याच्यानंतर एक प्रकार आहे त्याला म्हटलंय संकर. तर हा संस्कार म्हणजे कसा आहे की दोन धातूंची मिसळ करणं, एका धातू दुसरी धातू असेल म्हणजे त्याच्याबरोबर कोळसा वगैरे टाकणं. जसं पोलाद जो आहे हा लोखंडाचा संकर आहे, याचा अर्थ लोखंडामध्ये मॅग्नेश टाकलं बाकी काही टाकलं त्यामुळे लोखंडाबरोबर हा पोलाद तयार झाला. रूप जो आहे हा चांदीचा संकर आहे आणि पितळ आहे हा तांब्याचा संकर आहे, त्याला संकर असं म्हटलंय, संस्कार. आणि मग हा धातू आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या कामात वापरणं. शिवाय आणखीन एक भाग महत्वाचा या संस्काराचा काय आहे, तर जो निरुपयोगी असे तुकडे धातूचे असतील ज्याला वेस्ट असे म्हणतात ते पुन्हा गोळा करणं, ते पुन्हा आटवणं, शुद्ध करणं. आणि मग हे जे त्यातला असेल तो जो धातू असेल त्याचा औषधी मात्रा अशा पद्धतीने औषधात वगैरे उपयोग करणं. म्हणून एक प्रकारे तो कारण अगदी त्यात फार सूक्ष्म परिमाण राहिलेला असतो, मग त्याचा औषधात उपयोग केला. तर अशा पद्धतीने एक प्रकारे ज्याला जमिनीच्या पोटातनं निघालंय किंवा आकाशातनं मेटेरियल्स पडलेले असे म्हणजे अशा प्रकारचे धातू दोन प्रकारचे असतात. आणि ही जी धातू आहे या सगळ्या आहेत त्याला दोनच पद्धतीच्या असतात. ही आहे अशी ही त्यातली जी, जर आपल्याला अशी धातू कुठे मिळाली ज्याला खऱ्या अर्थाने आकाशातनं पडलेली आहे, उल्कापातामुळे जी झालेली आहे, तिचं वैशिष्ट्य वेगळं असतं म्हणून ती ही दिव्य म्हटलंय. ही जास्त एकजीवन शुद्ध आहे असं या पद्धतीने शास्त्रकार सांगतात. तेव्हा आज आपण अशा पद्धतीने ज्या पारंपरिक भारतीय जे धातुशास्त्र आहे विशेषतः याच्याबद्दल किंचित मात्र माहिती आपण घेतली. ही माहिती घेत असताना आपण आणखीन एक ग्रंथाचा आपण जेव्हा परामर्श घेतला त्या ग्रंथाचं नाव आहे रसचंडाशु. एक गोष्ट मला याकरता मुद्दाम सांगायची आहे की संपूर्ण मेटलर्जी किंवा धातुशास्त्र हा एक प्रबंध लिहिण्यासारखा स्वतंत्र ग्रंथ आहे. पण रसचंडाशु या ग्रंथकारांनी आणि आपले कौटिल्य अर्थशास्त्र हे जे ग्रंथकार आहे या दोन ग्रंथकारांनी सोनं ही त्याही काळात अत्यंत बहुमोल अशी धातू समजली गेली असल्यामुळे या सोन्याविषयी अत्यंत विस्तारपूर्वक वर्णन केलेलं आहे. म्हणून पुढे एखाद्या कुठल्या तरी प्रसंगी आपण या सोनं या धातूविषयी सुद्धा आपण त्याचा परामर्श घेऊ. पण तोपर्यंत जसं सोन्याचा एक भाग वेगळा आहे तसं
खनिकर्माचा आणखी एक महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे त्या खनिकर्माच्या बरोबर मिळणारी रत्न. तेव्हा पुढच्या भागामध्ये आपण या रत्नांचा सुद्धा विचार करणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबणार आहोत.